श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 67वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थांनी या 67व्या श्लोकापासून पुढे 10 श्लोकांपर्यंत प्रभाते मनी राम चिंतित जावा या चरणाच्या अनुषंगाने प्रभू रामचंद्राचं सगुण रूप, त्या सगुण रूपाचे गुणधर्म, त्याचं कर्तृत्व याचं विस्तृत विश्लेषण पुढील 10 श्लोकांमध्ये केलेलं आहे. श्रोतेहो, या मनाचे श्लोक म्हणजे एखाद्या फुलांच्या हारासारखे आहेत. जसं असं एखादं फूल त्या दोऱ्यामध्ये गुंफून त्याचा हार भगवंताच्या चरणी आपण अर्पण करतो, तसे ही श्लोकांची शृंखला पुढे पुढे जाते. आपण कालच्या श्लोकामध्ये 66व्या श्लोकामध्ये बघितलं की हा संसार हा घोर आहे, नवे सार संसार हा घोर आहे. म्हणजे एक प्रकारे साधकाच्या दृष्टीने हा एक आलेला त्याच्यावरची विपत्ती आहे. असा या घोर संसारामध्ये तू काय कर, करी रे मना ध्यान या राघवाचे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलंय की मना तू काय कर, या घोर संसारातून उद्धरून जाण्यासाठी तू या भगवंताचं, या राघवाचं ध्यान कर. श्रोतेहो, आपल्याकडं ध्यानाची संकल्पना ही वेगवेगळ्या पद्धतीने साधक आपल्या जीवनात उतरवत असतो. एक ध्यान हे निर्गुण निराकाराचं आहे, ज्यामध्ये आपल्या सगुण रूपाचं देखील, आपल्या सगुण असलेल्या बुद्ध पुरुषाचं देखील रूप त्या ध्यानामध्ये त्यांना नकोसं वाटतं. अशा या निर्गुण निराकार रूपाचं ध्यान काही साधक मंडळी करत असतात. अर्थात ते योग्य पण आहे, तो मार्ग देखील त्या भगवंतापर्यंतच त्यांना घेऊन जातो. पण एक दुसरी ध्यानाची पद्धत जी संतांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गाने उतरवली, ती म्हणजे त्यांनी आयुष्यभर सगुणाचं ध्यान केलं. आपल्या श्री महाराजांचे जे अत्यंत निकटचे भाऊसाहेब केतकर हे त्यांचे परमशिष्य. या भाऊसाहेब केतकरांना विचारलं ना की भाऊसाहेब आपण काय साधना करता, तर ते म्हणायचे आता कसली साधना या वयात, म्हणे काठी टेकत टेकत राम मंदिरात जायचं आणि स्वारीला डोळे भरून पाहायचं म्हणाले, आणि ते डोळे भरून आपल्या अंतःकरणात साठवायचं, बस एवढीच साधना केली. सगुण रूपाचं ध्यान हे देखील ध्यानाचा एक अत्यंत सुंदर प्रकार की जो मनुष्याला, त्या जीवाला, त्या साधकाला त्याच पदापर्यंत घेऊन जातो. अर्थात सगुण आणि निर्गुण हा आपला अज्ञानाचा भेद आहे. या अज्ञानाच्या भेदाचं उत्तर प्रत्यक्ष महादेवांनी आई पार्वतीला दिलेलं आहे. जेव्हा पार्वतीने महादेवांच्या जवळ प्रश्न केला की आपण ज्याचं ध्यान करता तोच हा अयोध्यापूरचा दशरथाचा पुत्र राम का, हाच राम की जो वनामध्ये सीतेच्या साठी शोधामध्ये रडतो आहे, झाडांना मिठ्या मारतोय, तोच रामाचं आपण ध्यान करता का? मग हे सगुण राम कोण आणि आपण ध्यान करत असलेला निर्गुण राम कोण? महादेव यावरती फक्त हसले आणि म्हणाले की तुझी मागच्या जन्माची अजूनही छाया गेलेली नाही. सगुण आणि निर्गुण हा भेद हेच मुळी अज्ञान आहे. जेव्हा सगळीकडे रामच आहे, या जगामध्ये, या विश्वामध्ये जे काही आहे ते त्या रामाचंच रूप आहे, हे एकदा त्या आत्मज्ञानाने जाणलं, सगळी दृष्टी रामरूप झाली की सगळी सृष्टी देखील रामरूप होऊन जाते. आणि ही सृष्टी रामरूप झाली की निर्गुण निराकार रूप आणि सगुण रूप यामधला भेद, यामधली भिंत, यामधलं अज्ञान देखील मिटून जातं. मग निर्गुण निराकाराचं ध्यान श्रेष्ठ का सगुण मूर्तीचं ध्यान श्रेष्ठ, हा कदाचित अज्ञानाच्या प्रांतामध्ये विवादाचा मार्ग असू शकतो, पण संतांच्या दृष्टीने मात्र यामध्ये कुठलाही वाद नाही. सामान्य जनासाठी, भक्तांसाठी ही मंदिरं, आपण महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो ना की जागोजागी राम मंदिर स्थापिले. का स्थापन केली रामाची मंदिरं? कारण की सामान्य जनाला या निर्गुण निराकाराचं ध्यान लावणं अशक्य आहे. त्यामुळं त्याला सगुण रूपाचं जर प्रेम आलं, सगुण रूपाचं जर ध्यान लागलं, तर तेच कार्य त्याच्या जीवनामध्ये होऊन जाईल. हाच संतांच्या सगुण मूर्तीच्या उपासनेच्या मागचा उद्देश. सगुण मूर्तीच्या ध्यानामध्ये जसं जसं आपण स्वतःला विसरत जाऊ, तसं तसे तिची मूर्ती ती जिवंत होत जाते, आणि जशी ती मूर्ती जिवंत होत जाते तसं आपलं मी पण संपत जाऊ लागतं. जे निर्गुण निराकार ध्यानामध्ये ध्यान आणि ध्येय यांच्या एकरूपतेमध्ये साधतं, तेच इथं
मूर्तीपूजा करणाऱ्या सगुण भक्ताला आपल्या जीवनामध्ये स्वतःचा विसर पडून मिळत असतं. मग आपण मनाचं जे ध्यान करायचं आहे, या राघवाचं ध्यान करायचं आहे, त्या राघवाचं रूप कसं आहे? त्याचं स्वरूप तर आत्माराम आहे, त्याचं स्वरूप जाणीव रूप आहे, त्याचं स्वरूप या चराचरामध्ये पसरलेलं आहे, आपल्या प्रत्येकामध्ये आहे. अगदी या निर्गुण सगुण रूपाच्या पलीकडे असणाऱ्या प्रत्येक तत्वामध्ये देखील हा रामच भरून उरलेला आहे. मग या रामाचं जे सगुण रूपाचं ध्यान समर्थांनी आपल्याला करायला सांगितले, त्याचं वर्णन समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात आणि म्हणतात की माझा राम कसा आहे? घनश्याम हा राम लावण्य रूपी, अत्यंत सावळा निळशार असा तो राम, लावण्याची खाण आहे जणू. आणि या रामाचं जो राम ज्याचं मी ध्यान लावतो आहे, ज्या सगुण रूपाचं मी चिंतन करतो आहे, तो महाधीर गंभीर आहे, जो अत्यंत धीर गंभीर, अत्यंत शूर असा राम, पूर्ण प्रतापी असा राम. आणि अशा रामाचा एकच ब्रीदवाक्य आहे की करी संकटी सेवकाचा कुढावा. जो त्याचा सेवक आहे, जो त्याचा भक्त आहे, जो त्याच्या चरणी आलेला आहे, त्याला त्याच्या संकटामधून हरण करणं हे ज्याचं ब्रीदवाक्य आहे, अशा माझ्या रामाचं प्रभाते मनी रामचिंतित जावा, असं समर्थांनी आर्जव या श्लोकापासून आपल्याला करायला सुरुवात केलेली आहे. श्रोतेहो, इथं प्रभात हा शब्द समर्थांनी आपल्याला जो सांगितलेला आहे, यामध्ये आपल्या सकाळची दिनश्चर्या जी आपण पहाटेपासून सुरू करावी, आणि या पहाटेच्या समयी जेव्हा आपलं मन शांत असताना, स्थिर असताना, यामध्ये पहिली एखादी कुठलीही प्रतिबिंब उमटण्याच्या आधीच त्यामध्ये आपल्या रामाचं स्मरण करावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, हे अगदी स्पष्ट आहेच. पण प्रभात हा म्हणजे काळोख जाऊन उजेड येण्याचा जो संधिकाळ आहे, याचं नाव प्रभात. अशा समयी जर आपण रामाचं स्मरण करत असू तर यामध्ये आपल्याला 2 जन्मांच्या मधला अंतकाळ साधण्याचा एक संधी भगवंत देत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या क्षणी आपल्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण व्हायला सुरुवात होतो, तसा तसा अज्ञानाचा काळोख आपल्या जीवनातला जाऊन ज्ञानाचा सूर्य आपल्या हृदयामध्ये उमटू लागतो. हा देखील त्याचा एक अर्थ आहे. त्यामुळे या प्रभाते मनी राम चिंतित जावा, इथे स्मरण, जप यापेक्षा चिंतन हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. काय असेल बरं या मर्मचिंतनाचं? चिंतनाच्या मर्मातून मनुष्याला काय साधता येऊ शकतं? आपण आता या सगुण रूपाचं जे चिंतन समर्थांनी आपल्याला सांगितलंय, त्याचा आपल्या जीवनाशी कोरिलेशन काय असतं हेच आपल्याला चिंतनातून कळून येईल. समर्थ म्हणत आहेत की माझा राम कसा आहे? महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. पूर्ण प्रतापी असा माझा राम आहे. भगवंताच्या या कार्यामध्ये जेव्हा हनुमंताने लंकेकडे उड्डाण मारण्यासाठी जेव्हा तो त्या समुद्र किनारी आला आणि जेव्हा त्याला त्याच्या शक्तीचा शोध लागला, जेव्हा त्याची विसरलेली शक्ती त्याला सापडली, त्यावेळेला त्याला असं वाटलं की अरे आपण त्या लंकेमध्ये जाऊ, त्या त्रिकुट पर्वतासकट लंकेला उखडून टाकूत, आईला आपल्या खांद्यावरती बसून परत घेऊन येऊत. आणि हे जेव्हा त्यांनी आपल्या परमस्नेही जांबुवंताला विचारलं, जांबुवंत हा विवेकी होता. जांबुवंतांनी हनुमंताला सांगितलं की हनुमंता, आपल्याला प्रभूंनी दिलेलं कार्य इतकंच आहे की आपण जाऊन तिचा शोध, आपल्या आईचा शोध करून त्याचा समाचार फक्त प्रभूंपर्यंत द्यायचा आहे. तेव्हा तू तेवढंच कार्य कर. आणि एक लक्षात ठेव की प्रभूंचं बळ हे एकटे स्वतः त्या लंकेला उद्ध्वस्त करण्यासाठी समर्थ आहेत. त्यांची ही आपल्यावरती कृपा आहे की त्यांनी या लीलेमध्ये आपल्याला सहभागी करून घेतलेला आहे. बघा जांबुवंताचा विवेक, की हनुमंताला ते सांगतात की त्यांची ही आपल्यावरची परम कृपा आहे, त्यांचं हे औदार्य आहे की त्यांनी आपल्याला या लीलेमध्ये सहभागी करून घेतले. अन्यथा रामाचे स्वतःचं बाहुबळच एकट्याचं समर्थ आहे या लंकेच्या, या विश्वविजेत्या रावणाला नेस्तनाबूत करण्यासाठी. असा हा माझा राम पूर्ण प्रतापी आहे आणि महाधीर गंभीर आहे. त्याच्या जीवनामध्ये स्थितप्रज्ञता आहे. तो कधीच हालचाल, त्याच्या मनामध्ये चलबिचल होत नाही. अनेक प्रसंगांमधून रामायण जातं, अनेक प्रसंगांमध्ये आपल्या मनाची भावनेची स्थिती डळमळते. आपल्याला अनेक शंका कुशंका ग्रासतात. कैकेयी अशी का वागली, राम सीतेला का सोडतो, अशा अनेक शंका कुशंकाने आपलं मन कदाचित ग्रासून जातं. पण भगवंताचं स्थितप्रज्ञता हा गुणधर्म या सगळ्या स्थितींमध्ये तसाच राहतो. जेव्हा भरत अयोध्येमध्ये परत येतो आणि कौशल्येला विचारतो की आई, राम वनवासामध्ये जाताना त्याची मुद्रा कशी होती, तर यावरती आई कौशल्या भरताला म्हणते की जेव्हा दशरथाने त्याला सांगितलं की तुला उद्या रामाचा राज्याभिषेक रामा मी करतोय, तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य तसंच होतं.
आणि जेव्हा वनामध्ये जायचं वेळ आली तेव्हा देखील त्याचं स्मितहास्य ढळलं नाही. ही रामाची स्थितप्रज्ञता आणि हा रामाचा पूर्ण प्रताप, याचं चिंतन साधकाने आपल्या जीवनात करायचं. म्हणजे काय करायचं नेमकं, याचं चिंतन करताना आपण एक लक्षात ठेवावं की तो राम जो या सर्व चराचरामध्ये जाणीव रूपाने पसरलेला आहे, तोच माझ्या हृदयामध्ये आहे. तो जर माझ्या हृदयामध्ये आहे, तो जर माझ्या हृदयातून निनादत आहे, तर त्या रामाचा गुणधर्म माझ्या जीवनातला गेला कुठा? मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा एखादा प्रसंग येतो, अगदी घरातलं छोटंसं एखादा वादविवाद असो, किंवा व्यवहारामधला एखादा ओढाताणीचा प्रसंग असो, किंवा आपल्या मुलाबाळांच्या आजारपणामधला एखादा भावोत्कट प्रसंग असो, किंवा आपल्या जीवनातली अशी कुठलीही गोष्ट की ज्याच्या चिंतनाने, ज्याच्या विचाराने आपल्याला मनाची अस्वस्थता येते, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपल्या मनाला थरकाप उडतो, या गोष्टींनी आपल्या मनाला एक प्रकारे भीतीची गाळण उडते, अशा वेळेला आपण आपल्या ज्या रामाचं चिंतन करत आहोत ते चिंतन उपयोगाला येतं. तेव्हा आपल्या मनाला एकच सांगावं, अरे मी कोणाचा आहे? मी त्या रामाचा आहे. जो कोण आहे? जो महाधीर गंभीर आहे. असा हा महाधीर गंभीर राम माझ्या हृदयामध्ये असताना मी का बरं घाबरावं? आणि तो पूर्ण प्रतापी आहे. त्याच्या हातामध्ये मी माझी सगळी सत्ता दिलेली आहे. माझं जीवन त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. माझा प्रपंच, माझा परमार्थ, माझा व्यवहार हे सगळं त्याच्या हातामध्ये आहे. आणि त्याला काय करायचं आहे त्याची पूर्ण जाणीव आहे. तो योग्य वेळेला ते करेल. मग मी अस्वस्थ का व्हावं? अशा या पूर्ण प्रतापी रामाचं चिंतन करताना मी माझ्या जीवनाशी जर त्याचं कोरिलेशन करू शकलो, मी त्याचा रेफरन्स लावू शकलो, मी जर एक रेष ओढू शकलो, तर माझ्या जीवनामध्ये स्वस्थता येईल, माझ्या जीवनातच समाधान येईल, माझ्या जीवनातच आनंद येईल. हे समर्थांच्या या श्लोकाचं खरं मर्म आहे. आणि एक लक्षात ठेवावं की आपण कधीही या जीवनामध्ये स्वतःला एकटे समजू नये, असहाय्य समजू नये. आपल्याला जरी सगळ्या जगाने कित्येकदा एकटं पाडलं, कित्येकदा असे प्रसंग येतात की जेव्हा असं वाटतं की अरे आपलं खरंच कोणी आहे का, अशा सर्व प्रसंगांमध्ये देखील आपण आपल्या मनाचा निश्चय या चिंतनातून करू शकतो. तो असा की करी संकटी सेवकांचा कुढावा. अरे त्या सेवकासाठी तो हनुमंताचा आधार घेत तो प्रभू रामचंद्र कुठलंही कार्य करू शकतो. तो बिभीषण एकटा लंकेमध्ये राम नाम घ्यायचा, अनेक प्रकारच्या अपमानांना सामोरं जायचा. एका अर्थाने सीतेचं हरण झालं, यामध्ये बिभीषणाचा उद्धार व्हावा हे त्याच्या मागचं खरं उद्देश होता. जसं मी रीडिंग बिटवीन द लाईन म्हणतो, त्याप्रमाणे सीतेच्या अपहरणामध्ये बिभीषणाचा उद्धार हे त्याचं रीडिंग बिटवीन द लाईन होतं. का केलं असेल हे सगळं रामाने? कारण की करी संकटी सेवकाचा कुढावा. माझ्या बिभीषणासाठी म्हणून मला लंकेला जायला पाहिजे. आणि मग लंकेला जायचं प्रयोजन काय? तर सीतेचं हरण आणि त्या दृष्टीने रावणाचा वध. पण या रावणाच्या वधाच्या आधी बिभीषणाचा उद्धार. कारण की करी संकटी सेवकाचा कुढावा. श्रीकृष्णाने आपल्या हातामध्ये कधी शस्त्र घेतलं नाही, पण मर्यादा पुरुषोत्तम असूनही रामाने आपली भक्त, आपली पत्नी सीतेसाठी मात्र शस्त्र उचललेलं आहे. त्याचा शस्त्राचा आधार, त्याचा शस्त्राचा आघात इतका जबरदस्त होता की तुलसीदास म्हणतात की रामाचा फक्त धनुष्याचा टणत्कारच राक्षसांची एक प्रकारे भीतीने गाळणा उडवून देत होता. असा हा करी संकटी सेवकाचा कुढावा, असा हा राम. त्याचं चिंतन करताना स्वतःला कधी असहाय्य समजू नये. असा हा माझा राम. त्याचं हे लावण्य रूप, रामाचं कुठलंही रूप हे आनंददायकच आहे. सिंहासनावर बसलेला राम आनंददायक आहे. त्याचप्रमाणे वनामध्ये जाणारा, वनामध्ये फिरणारा राम, त्याचं रूप देखील अत्यंत आनंददायक आहे. पण तुलसीदासांना विशेष सौंदर्य, विशेष आनंद हे भगवंताचं बालक स्वरूप हे अत्यंत आनंद देत आहे. आणि त्यामुळे भगवंताचं आनंद रूप, त्या बालकाचं रूप तुलसीदासांनी अनेक वेळा गायलेलं आहे. आपल्या रुचीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे कुठलंही रामाचं रूपाचं ध्यान आपण लावावं. आणि हा राम कसा आहे? घनश्याम हा राम, घनश्याम. जसं आपल्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आकाशामध्ये सुंदर असे ते ढगांची रचना होती, ते निळाशार असे ढग होतात. त्या आशा भोसलेंचं एक अतिशय सुंदर पद आठवतं, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावळी. अशी ही संध्याकाळी येणारी सुंदर सावली, असा तो घनश्याम. पण यामध्ये एक सुंदर गभितार्थ असा आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रभाते मनी राम चिंतित जावा, ज्याने आयुष्यभर पहाटेच्या पहिल्या क्षणापासून रामाचं चिंतन केलेलं आहे, त्याच्या जीवनाची संध्याकाळ हा घनश्याम सावळ्याची जणू सावळी साधतो. आणि त्यामुळे रामाच्या चिंतनातून इतर काही जरी नाही साधता आलं
तरी तो राम आपल्या जीवनाचा अंतकाळ साधून देईल असा हा घनश्याम, अशा रामाचं आपण चिंतन करावं आणि या घोर संसारातून उद्धरून जावं, हेच समर्थ माऊलीचं मर्म. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.